चंद्रशेखर बावनकुळे बोलतायत, थेट जाऊयात। सत्तेकरता भांडण झालं, सत्तेच्या सारी पाठाकरता जे भांडण झालं आणि आता सत्तेकरता पुन्हा एकत्र येत आहे, हे महाराष्ट्राने बघितलं आहे। ज्या मुद्द्यावर ते एकत्र येत आहे, खरं तर मराठीचा मुद्दा सांगताय। त्या मराठीच्या मुद्द्यावर खरं तर आज जे बोलले उद्धवजी, सत्ता गेल्यानंतर जसं शोकगीत गातो, शोकगीत, तसं उद्धव ठाकरेंनी शोकगीतासारखी आपलं भाषण केलं। आणि मला पहिला प्रश्न विचारायचा आहे की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना 2022 मध्ये मराठीची शक्ती कोणी केली? उद्धव ठाकरेंनी केली। हिंदीची शक्ती कोणी केली? म्हणजे मराठी भाषा आपली आहे, हिंदीची शक्तीची राहिली पाहिजे, हिंदी सक्तीची करण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केलं। आणि मग आत्ता पद गेल्यानंतर आमच्यावर ते टाहो फोडतात आहे। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी स्पष्टपणे सांगितलं आहे, मराठी भाषाच आमची शक्तीची भाषा आहे, मराठी भाषाच ही आमची त्या ठिकाणी मॅन्डेटरी आहे, ती कंपल्सरी आहे आणि हिंदी ऑप्शनल आहे। आणि याकरता माननीय देवेंद्रजींनी पुन्हा एकदा या राज्याची समिती तयार केली आहे, आपल्याला माहिती आहे। पण आजचा मेळावा मात्र मराठीचा म करता नाही आहे, मराठी करता नाही आहे, तर महानगरपालिकेच्या सत्तेकरता आहे। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।